साहेब जिओचे एरिया मॅनेजर बोलता का? हा बोला ना, काय झालं? डिग्रस तुमच्याकडे आहे का सर? हो. बरं बरं, इथं व्हिजिट कधी असते तुमची? काय झालं? 8 दिवस झाले कंपल्स करेक्ट लाईट गेली की तुमचं टावर जात आहे. लाईट गेली की बंद पडायला लागलं. लाईट गेली की संपूर्ण गाव बंद आहे तुमच्या जिओची हा. नेटवर्क. हा हा. जवळपास 5-6 दिवस झाले हा प्रॉब्लेम चालू आहे. हो का? तुम्ही कधी येता इकडे? मी पाठवतो आता एका माणसाला तिथं. इकडं आज येईल नंतर उद्या सकाळी येईल. ऐका साहेब, हा हा. तालुका प्रमुख बोलतोय शिवसेनेचा. आजचा दिवस तुमचा आहे. ऐकलं का? हो हो. आजचा दिवस तुमचा आणि आज जर उद्या सकाळी जर हा प्रॉब्लेम राहिला तर तुमच्या टावरचं जे काही नुकसान होईल त्याचे जिम्मेदार एकमेव तुम्ही राहता. ठीक आहे, मी कळून देतो वरच्यांना. हा, तुमचे कोण माणसं आहेत तिथं डिझेल टाकत नाही त्या जनरेटर मध्ये. तिथं तुमचं आता का? हा, आता नाही, कंपल्सरी तिथं डिझेल टाकत नाही. तो लाईट गेलं की तुमचं टावर बंद होऊन जातं. हा हा. आता लोकांचे सगळे इमर्जन्सी कामं असले, टोटल जवळपास 80% गावामध्ये जिओच सिम आहे तुमच्या. म्हणजे किती दिवसापासून तरी हे चालू हे तर आता 3रा दिवस आहे आजचा. हो का? हा, लाईट सकाळची गेली, लाईट गेली की तुमचं टावर जातं. एका दिवशी तर रात्रभर नव्हतं नेटवर्क. हो का? म्हणजे लोक रिचार्ज मारायले ते मूर्ख आहेत का? हे एका दिवसाची व्हॅलिडिटी खतम व्हायची ना, तर कंपनी वाढून देणार ते तुम्हाला नेटवर्क नाही म्हणून. हे 3 दिवस आगे एक्स्ट्राचे घ्या तुम्ही म्हणून. बरोबर आहे ना. ते कोण आहे ते पाठवून द्या, नाही तर तुम्ही या स्वतः. ठीक आहे, मी कळवतो त्यांना आणि पाठवून देतो. नाही आले तर मी बघतो. आजच्या तारखेत करून घ्या. उद्या सकाळच्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम राहू नये ही आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि ते जर नाही झालं तर मग त्याच्यानंतर तुमचं जर टावरचं नुकसान झालं तर त्याला तुम्ही जिम्मेदार राहसाल. आम्ही करतो आमच्या पद्धतीनं. ठीक आहे साहेब. हो. हो.